मित्र संस्थेच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानियांची नेमणूक केली। आता अनिश दमानिया हे सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांचे पती आहेत आणि दमानियांच्या याच नेमणुकीवरून सध्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी निशाणा साधलाय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आतापर्यंत तुम्ही विरोधकांवर असेल, सत्ताधाऱ्यांवरती असेल टीकेची झोड उठवली होती आणि आता सुद्धा तुमचे पती अनिश दमानियांची नेमणूक मित्रस या संस्थेच्या सल्लागारपदी सरकारने केलेली आहे आणि रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। आपण कसं पाहता या आरोपांकडे? नाही, आधी मला या ट्विट बद्दल खरंच माहित नव्हतं। मला काही पत्रकारांचे फोन आले सांगायला की तुमच्यावर त्यांनी खोचक ट्विट केलंय। खरं तर मी ते ट्विट वाचलं आणि त्याच्यात ते म्हणतात तुम्हाला शुभेच्छा, तुमचं अभिनंदन, तुम्ही सामाजिक काम करता, ते आर्थिक बाबतीत आता सरकारला मदत करणार आहे तमुक त्याबद्दल। आणि त्याच्यात त्यांनी हेही म्हटलं की ते मानद सल्लागार आहेत। आता कुठल्याही व्यक्तीला ज्याला बुद्धी असेल अशा व्यक्तीला कळेल की मानद सल्लागार 2-1 संस्था विच इज फॉर द प्रोग्रेस ऑफ द स्टेट याच्यात काय आहे? म्हणजे त्यांना काही मानधन मिळणार आहे, बंगला मिळणार आहे, गाडी मिळणार आहे, माझ्या घरी भ्रष्टाचाराचा पैसा येणार आहे, किंवा माझा लढा सरकार विरुद्ध जो असेल, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जो असेल तो थांबणार आहे। म्हणजे याच्यात मला तर आधी त्याच्यात मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळं म्हटलं, पण ज्या पद्धतीने लोकांनी टीका केली ना, मला एवढा संताप झाला काल, एवढा संताप झाला, राग आला या गोष्टीचा की मग 13 वर्ष जीव तोड जी मी मेहनत घेतली ती कशासाठी घेतली? किंवा माझा नवरा, त्याच्या 5 डिग्रीज आहेत फायनान्स मध्ये, आणि म्हणून त्यांनी जेव्हा त्याच्या ऑफिसमध्ये, खरं हा सगळा सिक्वेन्स लोकांना समजून घेणं गरजेचं आहे। मार्च महिन्यात त्याला त्याच्या ऑफिसमध्ये तो एमडी आणि सीईओ होता, त्याला एमडी आणि सीईओ वरचं पद म्हणून मार्च महिन्यात सगळ्यांनाच माहिती अप्रेझल्स होतात, त्याला ग्लोबल हेड फॉर ग्रुप रिलेशनशिप केलं गेलं। ग्रुप रिलेशनशिप म्हणजे जेएम फायनान्शियल्सला तो रिप्रेझेंट करून सगळ्या कॉर्पोरेट सगळ्या यंत्रणांमध्ये तो भेटतात।